विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सर, पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। वायफाय गेलं ना, वायफाय गेला सगळ्यांचंच गेलं। काय सकाळपासून प्रॉब्लेम चालू आहे. बोर झालं ते. सर, पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं झालं आहे, का? काय नेमका विषय काय सांगा? नमस्कार. सर्वप्रथम मी नुकताच जो विमान अपघात झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी ते विकास पुरुष म्हणून त्यांना म्हटलं जातं आणि त्यांनी तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या अनुभवाने जे कामाचा वेगाने झपाट्याने विकास करत होते, त्यांच्या मृत्यूनंतर आज आपल्याला सर्वांना माहीत पडलं. पण त्या कामाची पद्धत जी होती ती आपण महाराष्ट्राने पाहिलेली आहे, जनतेने पाहिलेली आहे. असे आपले दादा अजितदादा आपल्यातून निघून गेले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी मी आपले सावरकरनगर, लोकमान्यनगर, आमचा विजयनगर असो, पाटीलवाडी परिसर असो, महात्मा फुले नगर परिसर असेल, हा मोठा स्लमचा विभाग आहे आणि त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष वस्ती वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे आणि त्या ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे, ठराविक वेळेला पाणी पुरवठा होत नाही आहे. त्यावेळेला त्यानंतर आम्ही 2017मध्ये निवडणूक झाल्यानंतर त्याचं कामाला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये कोरोना काळ आला आणि साहजिकच आहे की मध्ये काही कामाच्या अडथळे निर्माण झाले. पण अनुभवाने नगरसेवक म्हणून गेली 4थी टर्म मी काम करत असल्यामुळे साहजिकच मला कामाचा अनुभव आहे आणि ध्यास पण आहे की लोकांना वेळेवर आणि जास्त दाबाने पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि ते सातत्याने आम्ही त्याचा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा काही उपाययोजना आम्ही करत आहोत. आणि गेल्या काही दिवसापासून म्हणजे काही वर्षापासून जेव्हा आपले मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी ती कारकीर्द यशस्वीपणे चालवली, असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा विषय आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. नुकतेच निवडणूक झाल्यानंतर आम्ही आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी तसे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब यांना ठाणे महापालिकेसाठी अतिरिक्त 50 दक्ष पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार बृहन्मुंबई महापालिकेतर्फे गगराणी साहेबांनी तसे त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ठाणे महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांना तसं कार्यवाही करण्यासाठी सांगण्यात आले आणि ती कार्यवाही सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये आपल्या ठाणे शहराला 50 दशलक्ष पाणी पुरवठा होणार आहे, वाढीव पाणी पुरवठा होतो आहे आणि त्याचा फायदा आमचा इंदिरानगर सम असो किंवा समतानगर सम असो, आपल्या ह्या वस्ती लोकमान्य, सावरकरनगर, वाघे एस्टेट परिसर सगळ्यांना घोडबंदर आहे, त्यामध्ये आमचा हा परिसरामध्ये त्याचा जास्ती फायदा आम्हाला होणार आहे. तसंच आम्ही गेले या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये ठाणे महापालिकेचे आयुक्त साहेब आणि उपनगर अभियंता यांची आम्ही नुकतीच भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली.
त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला आणि तशी पत्र आपण या ठिकाणी आम्ही तुम्हाला ते देत आहोत. ती पत्र त्यांना आम्ही भेटलो, त्यांना पत्र दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली. हा पूर्ण जुना परिसर आहे आणि त्यामुळे जलवाहिन्या वगैरे ज्या काय आहेत संपूर्ण परिसरात म्हाडा असो, फुलेनगर असो, लोकमान्यनगर असो, विजयनगर असो, या संपूर्ण परिसरामध्ये जलवाहिन्या जुन्या झालेल्या आहेत. कमी म्हणजे त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय. कमी व्यासाच्या जलवाहिन्या आहेत त्या मोठ्या व्यासाच्या करून जुन्या जलवाहिन्या त्या बदलून रिमॉडेलिंगचा प्रस्ताव आम्ही गेले कित्येक वर्ष 2017 त्याचा पाठपुरावा करतोय. आणि नुकतंच त्यांनी आम्ही जेव्हा त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आम्ही त्या ठिकाणी सर्वे केला आणि त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं आणि ते काम येत्या काही दिवसात लगेच सुरू होत आहे. आणि त्यामुळे जो पाणीपुरवठा कमी दाबाने होतोय आणि काही लिकेजेस असतील ते दूर होऊन लोकांना वेळेवर म्हणजे फिक्स वेळेला, जसं काय यावेळेला कसं असतं की पाणी 24 तासामध्ये एकदा आलं तर ते लोकांना त्याचा हे होतं. काय होतं, गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून पाण्यापुरवठ्याचा वेळ आहे ती रात्री अपरात्री होतो. त्यामुळे आपला महिला वर्ग त्यामुळे आजारी होतात, त्याची झोप होत नाही, ह्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून त्याचा गेले आम्ही 2022 ते 2026 पर्यंत आम्ही नगरसेवक नव्हतो, तरी पण ह्या कामासाठी पाठपुरावा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आपले नरेश म्हस्के असो, खासदार आपले जे आयुक्त असो, यांच्या माध्यमातून हा आम्ही पाठपुरावा करत असल्यामुळे त्याचा पाठपुरावाला आता यश आलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ते रिमॉडेलिंगचं काम सुरू होणार आहे. तसेच या ठिकाणी ज्ञानोदय विद्यालयाजवळ जे जलकुंभ आहे त्या ठिकाणी नवीन जलकुंभाचं काम सुरू झालेलं आहे. त्याचाही पाठपुरावा आम्ही करतोय आणि ते येणाऱ्या वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल. असं सर्व स्तरावर आम्ही या ठिकाणी लोकांना पाणी मिळावं, वेळेवर मिळावं, वाढीव पाणी मिळावं ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय. नवीन कॉम्प्लेक्स वाढत आहेत या परिसरामध्ये, ह्या प्रभागामध्ये. त्यामुळे साहजिकच आहे पाण्याचा जास्त मागणी आहे आणि त्यापुढे पुरवठा झाला पाहिजे याचे प्रयत्न करतो आम्ही. तसं या ठिकाणी मी एवढंच सांगेन की हे सगळं करत असताना मी त्या पाण्या टाकीचं जे काम सुरू आहे, म्हणजे नवीन टाकी बांधण्याचं काम सुरू आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती एवढीच देईन की त्यातून एक स्टोरेज वाढवण्याकरता जलकुंभ टाकी बांधतोय. त्याच्या बाजूला नवीन जलकुंभाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी ठाणे परिसराने सातत्य पाठपुरावा करतो आम्ही. म्हणजे त्या ठिकाणी 2 जलकुंभाचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी आपण नागरिकांना वेळोवेळी आम्ही त्याचं उद्घाटन, त्याचं भूमिपूजन केलं आणि नागरिकांनी स्वतः त्यामध्ये सगळे सामील झाले होते. म्हणजे ही कामं सातत्यानं त्याचा पाठपुरावा केल्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना यातून होणार आहे. लोकांना कुठली फसवणूक करायची नाही, कारण लोकांना आम्ही निवडणुकीच्या अगोदर वचन दिलं आहे. जेव्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की आपण पाण्यासाठी स्वतंत्र योजना करत आहोत, तसंच नवीन स्वतंत्र धरण असलं पाहिजे आपलं शहराचं. ते धरणाचं काम, जागा हस्तांतरित करण्याचं काम तेही सुरू आहे. आणि अशा पद्धतीमध्ये हा पाण्याचा प्रश्न आम्ही निवडून आल्या पहिला हा विषय प्रायोरिटीने घेतलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला सर्वांचं सहकार्य लागतं आहे. एकनाथ शिंदे साहेब असो, आपले परिवहन मंत्री सरनाईक साहेब असो, आमचे खासदार आहेत, म्हणजे आमचे सर्व आम्ही या टीमवर्कनी आम्ही ठरवलेला किंवा आम्ही तो विषय पाठपुरावा करून सातत्याने येत्या काही दिवसामध्ये आपल्याला लोकांना मी सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला तुम्ही जे विश्वासाने मतदान केलं आणि ह्यावेळेला तर मोठं मताधिक्य दिलेलं आहे, त्याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी लोकांना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मेंद्र अंदिगे यांना अपेक्षित आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना जे लोकांच्या गरजा आहे, आणि हा साहेबांचा मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ कोपरी पाचपगडी, आणि त्यामुळे साहजिकच आमची जबाबदारी आहे. साहेब पण त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. हा वरच्या लेवलनी हा विषय करून आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्ही नक्कीच लोकांना वचन दिलं आहे. त्या दृष्टीने आम्ही त्याचा बदल्या काळात पाठपुरावा केला आणि आता निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून आम्हाला लोकांची जी रास्त मागणी आहे ती आम्ही पूर्ण करीत आहोत. सर, अनेक वर्ष आपण या ठिकाणचं प्रतिनिधित्व करताय. खरं तर पुन्हा एकदा अधिक मताधिक्याने आपण निवडून आलेला आहात.
पाणी टंचाई बरोबरच प्रभागातील विविध समस्या देखील आहेत. कशा पद्धतीने आता प्रभागामध्ये विकास कामं आपण आपल्या माध्यमातून करणार आहात? कसं आहे बघा, आम्ही समजतो की आम्ही जो आहे लोकांनी आम्हाला म्हणजे बाळासाहेब आपल्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धर्म आनंदिके साहेब यांनी जे ना अपेक्षित असं आहे की नगरसेवक म्हणून राहायला पाहिजे, नगर मालक होऊ नये. त्या पद्धतीने आम्ही लोकांच्या मूलभूत समस्या असतील, लोकांचे महत्त्वाचे विषय असतील, नुसतं गटर वॉटर असं नुसतं गटर आणि पायवाटावर बांधून आमचं काम संपणार नाही आहे. पण लोकांना ज्या गरजा आहेत महत्त्वाच्या, आता या पाण्याबरोबर जे आमच्या वसाहती म्हणजे प्रभागामध्ये लोकमान्य परिसर असो, महात्मा फुले नगर, पाटीलवाडी, सावरकर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदानित इमारती आहेत. ते गेली 30-40 वर्ष त्या इमारती झालेली आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे लिकेजेस वगैरे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. तर धोकादायक होण्याच्या काही ठिकाणी झालेल्या आहेत. तर त्यासाठी क्लस्टर योजना ही प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही येत्या 9 फेब्रुवारी म्हणजे आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी आम्ही त्याचं एक स्वतंत्र असं काउंटर म्हणजे स्वतंत्र असा विभाग आम्ही सुरू करतो आहे. आणि लोकांच्या संपर्कात राहून जे क्लस्टरचं काम आहे अधिक वेगाने व्हावं, म्हणजे जसं ते उपमुख्यमंत्री किसननगर विभागामध्ये ते राबवत आहेत क्लस्टर, आणि त्यांनी ती सुरू केली योजना आहे, त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि ते स्वतः त्या इमारतीमध्ये राहत असल्यामुळे त्यांना आम्हाला याची जाणीव आहे की लोकांना घराचा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना हक्काचं आणि कायदेशीर घर त्यांना आम्ही देणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही येत्या 9 तारखेपासून आम्ही त्याचंही काम अधिक वेगाने क्लस्टरसाठी काम सुरू करणार आहोत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.